नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये गोड पदार्थांमधील एकदम पारंपरिक डिश करतोय। तांदूळ, दूध, गूळ आणि खोबरं घालून तयार होणारी ही खीर सण, व्रतवैकल्य, पितृपक्ष किंवा कोणत्याही मंगल प्रसंगी हमखास केली जाते। तांदळाची खीर करण्याची वेगवेगळे बरेच प्रकार आहेत। बरं, आता ही खीर करण्यासाठी आपण आंबेमोहर तांदूळ घेतला आहे। तुम्ही या व्यतिरिक्त इतर कोणताही तांदूळ घेऊ शकता। पाणी घालून 2 ते 3 वेळा तांदूळ छान धुवून घ्यायचा। तांदूळ धुतल्यावर तांदूळ बुडतील इतकं किंवा त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं। तांदळात पाणी कमी घातल्यामुळे कुकरच्या शिट्टीबरोबर जास्त पाणी बाहेर येत नाही। बरं, जर तुम्हाला हा तांदूळ कुकर व्यतिरिक्त टोपामध्ये जरी शिजवायचा असेल तर तुम्ही तसंही शिजवू शकता। चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि जर तुमच्याकडे हळदीचं पान असेल तर हळदीचं पान आवर्जून घाला। हळदीचे पान घातल्यामुळे खिरीला चव तर छान येतेच, त्याचबरोबर सुगंधही अप्रतिम येतो। कुकरला झाकण लावून कुकरच्या मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता आपण खिरीसाठी लागणारं सर्व साहित्य पाहूया। तांदळाची खीर आपण दूध घालून करणार आहोत। तुम्हाला जर दूध घालायचं नसेल तर तुम्ही दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता आणि पाण्याऐवजी तुम्ही नारळाच्या दुधाचाही वापर करू शकता। 1 वाटी तांदळासाठी आपण 1 वाटी गूळ असा बारीक करून घेतला आहे। तुम्ही गुळाचं प्रमाण यापेक्षा थोडं जास्तही घेऊ शकता आणि त्याचबरोबर बारीक किसलेलं ओलं खोबरं। तुम्हाला जर एकदम बारीक खोबरं किसता येत नसेल तर तुम्ही खोबरं थोडं मिक्सरला फिरवूनही घेऊ शकता। पाव चमचा वेलची पावडर, लागेल तितकं गरम करून घेतलेलं थंड दूध। कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन आपला कुकर थंड झाला आहे, तरीही कुकरची शिट्टी वर करायची आणि कुकरचं असं झाकण उघडायचं। पाहू शकता, अगदी 2 शिट्ट्यांमध्ये आपला तांदूळ छान शिजला आहे। आता यामध्ये आपण किसून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आणि त्याचबरोबर गूळ घालायचा। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करताना हा भात थोडासा सुट्टा होतो आणि त्यामुळे हळदीचं पान अगदी सहज निघतं, कारण कधी कधी हळदीचं पान असंच काढताना ते फाटतं। हा शिजलेला भात गरम असतानाच यामध्ये गूळ खोबरं घालायचं आणि ते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भात गरम असल्यामुळेच आपण घातलेला गूळ पटकन विरघळतो आणि त्याचबरोबर भातामध्ये आणि खोबऱ्यामध्ये गूळ अगदी व्यवस्थित मुरतो। आता यामध्ये आपण दूध घालायचं। तुम्हाला दुधाबरोबर पाणी जरी घालता आलं तरीही तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणीही घालू शकता आणि पाव चमचाभर वेलची पावडर। वेलची पावडरचाही सुगंध या खिरीला अप्रतिम येतो। हे सर्व साहित्य एकत्र आता छान मिक्स करून घ्यायचं। आता या खिरीमध्ये ड्रायफ्रूट घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे। तुम्हाला जर काजू बदाम घालायचे नसतील तर तुम्ही ही स्टेप स्किपही करू शकता आणि या व्यतिरिक्त इतर कोणते ड्रायफ्रूट जर तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही तेही घालू शकता। आता खीर करण्यासाठी असं छान भांडं गरम करत ठेवायचं आणि या भांड्यामध्ये तूप घालायचं। जर ड्रायफ्रूट घालणार नसाल तर तुम्ही ही स्टेप स्किपही करू शकता। मिक्स केलेल्या सर्व साहित्यामध्ये थोडंसं तूप घालून त्याला 1 उकळी काढून घ्यायची। आपली तांदळाची खीर करून खाण्यासाठी तयार। बरं, आता हे घातलेलं तूप गरम झाल्यावर यामध्ये आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट घालायचे आणि ते छान असे थोडेसे क्रिस्पी भाजून घ्यायचे। काजू आणि बदाम तुपामध्ये छान असं गरम करून झाल्यावर यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं सर्व साहित्य असं घालायचं। आता हे घातलेलं साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मात्र लो करायची, कारण ही खीर भांड्याला लागू शकते, म्हणजेच थोडीशी करपू शकते। बरं, आता कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी यामध्ये ॲड करायचं। आता लागेल तितकं पाणी किंवा दूध ॲड करून आपल्याला खीर पाहिजे तितकी पातळ करून घ्यायची, कारण ही खीर आपल्याला आत्ता जरी थोडी पातळ वाटत असेल तरी ही शिजल्यावर थोडीशी घट्ट होते। मस्त शिजलेल्या तांदळाला गुळामुळे येतो गावरान गोडवा, दुधामुळे येते मऊसरता आणि खोबरं वेलचीमुळे सुटतो खमंग सुगंध आणि या हळदीच्या पानाच्या सुगंधामुळे
या तांदळाच्या खिरीला कोकणी पारंपरिक अप्रतिम चव येते. बरं, आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर या खिरीला एक उकळी करून घ्यायची. गूळ आणि दूध घातल्यावर ही खीर जास्त वेळ शिजवायची नाही, कारण गूळ आणि दूध घातल्यामुळे ही खीर फाटू शकते. म्हणूनच आपण गूळ मिक्स करून झाल्यावर यामध्ये थंड दुधाचा वापर केला. खीर जसजशी थंड होते तशी ती घट्ट होते. पाहू शकता, थंड झाल्यावर आपली खीर बऱ्यापैकी आळली आहे आणि मस्त रबडीसारखी दिसत आहे. अशी तांदळाची खीर व्रतवैकल्यात, पितृपक्षात किंवा कोणत्याही मंगल प्रसंगी करून तुम्ही देवाला नैवेद्यही दाखवू शकता. वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या प्रत्येक रेसिपीला हाईप करा. आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.